सूत्रांकडून मिळते। दोन्ही नेत्यांची रात्री भेट झाल्याची माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। भेटी दरम्यान कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील जाणून घेणार आहोत। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी काल रात्री भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे। नुकतेच अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आहेत आणि अशातच संजय निरुपम हे त्यांच्या भेटीसाठी गेल्याने आता वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत। रात्री 10 वाजता ही अशोक चव्हाण यांच्या घरी भेट झाल्याची माहिती मिळते आहे। जवळपास तासभर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या तिकिटावरून संजय निरुपम यांनी नाराजी आपली उघडपणे व्यक्त केलेली आहे। पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही भूमिका मांडलेली होती आणि मागच्या काही दिवसामध्ये संजय निरुपम नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे। मात्र अशातच आता अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यामुळे संजय निरुपम यांनी वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचा उमेदवार हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरेल अशी चर्चा आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन ही नाराजी जी आहे ती उघडपणे व्यक्त केलेली होती। काँग्रेसचा हा जुना मतदारसंघ आहे आणि त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार असणं आवश्यक होतं। मात्र मागून आलेल्या उमेदवाराला अशा पद्धतीनं मतदारसंघ देणं हे कितपत योग्य असं म्हणत त्यांनी ठाकरे गटावरती सुद्धा टीका केलेली होती आणि त्यामुळे आता ही भेट घेतल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगू लागलेल्या। नक्कीच धन्यवाद कृष्णा।